व्हाईट कलरचा टॉप हा सगळ्या मुलींकडे असतोच आणि मी तर म्हणेन जर तुमच्याकडे व्हाईट कलरचा टॉप नसेल तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच इन्वेस्ट करायला हवं, कारण व्हाईट कलरचा टॉप दिसताना खूप क्लासी दिसतो आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईलसुद्धा करता येतं आणि पटकन कुठेही जाताना याला तुम्ही स्टाईल करू शकता। त्यामुळे व्हाईट कलरचे वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स नेमके कोणते आणि त्याला तुम्ही स्टाईल कसं करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात। सर्वात पहिला आहे व्हाईट कलरची सँडो किंवा कॅमी टॉप। येस, तुमच्याकडे एक बेसिक व्हाईट कलरची सँडो किंवा कॅमी टॉप असायलाच हवी, कारण एकतर तुमचा जर एखादा टॉप अगदी पातळ असेल, खूप शिअर असेल, तर त्याच्या आत तुम्ही ही व्हाईट कलरची सँडो किंवा कॅमी टॉप नक्कीच घालू शकता। म्हणजे तो जो ट्रान्सपरंट टॉप आहे तो तुम्हाला व्यवस्थित स्टाईल करता येईल। सोबतच एखाद्या शर्टच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही हा जो व्हाईट कलरचा कॅमी टॉप आहे किंवा सँडो आहे ती मस्तपैकी स्टाईल करू शकता। म्हणजे तुम्ही काय करू शकता, आत कॅमी टॉप किंवा ती सँडो घालू शकता आणि त्याच्यावरती मस्त एखादा शर्ट जॅकेट सारखा स्टाईल करू शकता। म्हणजे त्या शर्टची बटन न लावता जॅकेट सारखं तुम्ही त्याला वरतून स्टाईल करू शकता आणि खाली तुम्ही छान फ्लेट जीन्स घातली की संपूर्ण लुक तुमचा कंप्लीट होईल। कॅमी टॉप आपल्याकडे असला की त्याचे खूप सारे फायदे होतात। कुर्तीच्या आत त्याला घालता येतं, जसं मी आधी सांगितलं, एखाद्या पातळ टॉपच्या आतमध्ये त्याला घालता येतं। बऱ्याच मुली नुसता कॅमी टॉप सुद्धा घालतात, सो तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही नुसता कॅमी टॉप सुद्धा घालू शकता आणि सोबतच एखाद्या शर्ट सोबत किंवा जॅकेट सोबत सुद्धा त्याला स्टाईल करू शकता। सेकंड आहे व्हाईट कलरचा बेसिक टी शर्ट। आता बेसिक टी शर्टचा सुद्धा खूप ट्रेंड आहे आणि याला तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता आणि वी नेक टी शर्ट्स तर हल्ली खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत। सो तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जर एखादा बेसिक वी नेक टी शर्ट असेल व्हाईट कलरचा तर त्याच्यावरती छान तुम्ही डेनिम जॅकेट घालून त्याला तुम्ही स्टाईल करू शकता किंवा टी शर्टच्या खाली डेनिमचा स्कर्ट सुद्धा घालू शकता आणि अशा पद्धतीने ते स्टाइलिंग करू शकता। लूज टी शर्टवरती फ्लेट जीन्स सुद्धा चांगली दिसते। तुम्हाला जर एकदम असा बॅगी लुक हवा असेल तर तुम्ही व्हाईट टी शर्टवरती फ्लेट जीन्स सुद्धा घालू शकता। सोबतच जी स्लिम फिट जीन्स असते, जी हल्ली मुली खूप कमी घालतात, ती जीन्स सुद्धा तुम्ही एखाद्या लूज व्हाईट टी शर्टवरती स्टाईल करू शकता आणि खाली तुम्ही अगेन शूज घालू शकता, जेणेकरून तुमचा लुक छान कंप्लीट होईल आणि एकदम बेसिक लुक सुद्धा दिसताना खूप क्लासी दिसेल। थर्ड आहे व्हाईट कलरचा क्रॉप टॉप। येस, तुम्ही जर क्रॉप टॉप घालत असाल तर तुम्ही क्रॉप टॉपला नक्कीच एखाद्या फ्लेट जीन्स सोबत किंवा जी बूटकट जीन्स असते त्याच्यासोबत नक्कीच स्टाईल करू शकता। आता क्रॉप टॉपमध्ये एकतर तुम्ही टाईट फिटिंगचा क्रॉप टॉप सुद्धा घालू शकता किंवा लूज फिटिंगचा सुद्धा क्रॉप टॉप घालू शकता। क्रॉप टॉपचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार मिळतात। सो तुमच्याकडे जर एखादा बेसिक व्हाईट कलरचा क्रॉप टॉप असेल तर त्याला जसं मी आधी सांगितलं फ्लेट जीन्स सोबत किंवा बूटकट जीन्स सोबत किंवा मॉम जीन्स किंवा तुमच्याकडे जर बॉयफ्रेंड जीन्स असेल, बेसिकली ज्या लूज जीन्स असतात ना त्या सगळ्या जीन्स सोबत हे जे क्रॉप टॉप्स आहेत ते तुम्ही स्टाईल करू शकता। फुटवेअरमध्ये याच्यासोबत तुम्ही शूज किंवा मग सँडल्स सुद्धा स्टाईल करू शकता। हल्ली क्रॉक्सचा सुद्धा खूप जास्त ट्रेंड आहे, सो पावसाळ्यात तुम्ही क्रॉक्स सुद्धा हे जे आउटफिट आहे त्याच्या खाली घालू शकता। नेक्स्ट आहे एखादा व्हाईट कलरचा बेसिक शर्ट। येस, एक बेसिक शर्ट आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शर्टला ना आपण कॅज्युअली सुद्धा स्टाईल करू शकतो आणि फॉर्मली सुद्धा स्टाईल करू शकतो। ऑफिसला जाताना एखाद्या ट्राउझरच्या खाली तुम्ही हा स्कर्ट घालू शकता। स्कर्टला थोडासा अजून स्टायलिश लुक येण्यासाठी तुम्ही त्याला इन करू शकता, म्हणजेच टक इन करू शकता। सोबतच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या टक इन सुद्धा ट्राय करू शकता जर का तुम्हाला कॅज्युअली हा शर्ट घालायचा असेल। सो तुम्ही काय करू शकता, छान फ्लेट जीन्स घालून त्याच्यावरती हाफ टक करू शकता आणि मस्त एक्सेसराइज करून तो लुक कंप्लीट करू शकता किंवा मग फुल टक इन सुद्धा तुम्ही फ्लेट जीन्सच्या वरती करू शकता, जेणेकरून तुमच्या आउटफिटला एक कॅज्युअल लुक येईल। सो व्हाईट शर्ट एक असायला हवा, कारण त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करता येतं। इनफॅक्ट स्कर्टवरती सुद्धा तुम्ही व्हाईट कलरचा शर्ट नक्कीच स्टाईल करू शकता। डेनिम स्कर्टवरती व्हाईट कलरचे शर्ट्स खूप क्लासिक दिसतात। नेक्स्ट आहे पोलोनेक असलेला व्हाईट कलरचा टॉप। येस, पोलोनेक हा जो पॅटर्न आहे ना तो न्यूट्रल कलर्समध्ये खूप सुंदर दिसतो आणि जर तुम्ही व्हाईट कलरचा पोलोनेक घालताय तर ते दिसताना खूप क्लासी दिसतं। त्यामुळे तुम्ही एकतर स्लीवलेस पोलोनेक टॉपसुद्धा घालू शकता किंवा फुल स्लीव्सचा पोलोनेक टॉपसुद्धा घालू शकता। तुम्ही जर इन केस बारीक असाल
तर तुम्ही पोलो नेक टॉप नक्की घालू शकता, कारण जेव्हा आपण हाय नेक किंवा पोलो नेक घालतो ना, तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे हेवी दिसतो. त्यामुळे बारीक मुलींसाठी तर हा ऑप्शन खूप छान आहे. पोलो नेक टॉप जे आहेत ते शक्यतो तुम्ही टाईट फिटिंगचे घाला, म्हणजे रिब्ड मटेरियलमध्ये जे असतात ना ते टॉप्स तुम्ही घालत जा. आणि हे जे टॉप्स आहेत ते तुम्ही स्कर्टवरती सुद्धा स्टाईल करू शकता. सोबतच फ्लेट जीन्सवरती किंवा ट्राउझर्सवरती सुद्धा हे जे टॉप आहेत ते खूपच सुंदर दिसतात. मी सुद्धा आता पोलो नेक टॉपच घातलेला आहे. अशा पद्धतीने व्हाईट कलरचे कोणते वेगवेगळ्या प्रकारचे टॉप तुम्ही घालू शकता आणि त्यांना नेमकं स्टाईल कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.